आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या दरात घर मिळण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार. रिझर्व्ह बँकेनं अभ्युदय सहकारी बँकेचा कारभार सोपवला प्रशासकांच्या हाती. विकसित भारत संकल्प यात्रेला राज्याच्या ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या दरात घर मिळण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार. रिझर्व्ह बँकेने अभ्युदय सहकारी बँकेचा कारभार सोपवला प्रशासकांच्या हाती. विकसित भारत संकल्प यात्रेला राज्याच्या ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत स्वस्तिक साईराज रांकारेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या दरात घर मिळावं यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. मुंबईत नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलच्या वतीनं आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शनात ते बोलत होते. राज्याच्या गृहनिर्माण क्षेत्रातले अनेक प्रलंबित प्रश्न नव्या गृहनिर्माण धोरणात सोडवले जातील, असं त्यांनी सांगितलं. नवीन धोरणासाठी विकासकांनी सूचना कराव्यात, त्यांच्या नव्या धोरणात समावेश केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेनं अभ्युदय सहकारी बँकेचा कारभार वर्षभरासाठी प्रशासकांच्या हाती सोपवला आहे. अभ्युदय बँकेच्या व्यवस्थापनातल्या त्रुटींमुळे बँकेनं हा निर्णय घेतला असला तरी बँकेच्या व्यवहारांवर कुठलेही निर्बंध नाहीत. त्यामुळे बँकेचं कामकाज प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सुरू राहील, असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त मुख्य महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक यांची नेमणूक या बँकेवर प्रशासक म्हणून केली गेली आहे. तसंच त्यांना सहाय्यासाठी सल्लागार समितीचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्यात कॉस्मॉस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले, स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे आणि सनदी लेखापाल महेंद्र छाछेड यांचा समावेश आहे. सेंद्रिय शेती पद्धतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं नागपुरात ॲग्रोव्हिजनतर्फे सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या भाज्या, फळं आणि धान्यासाठी अत्याधुनिक बाजारपेठ उभारण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. नागपूरजवळ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दाभा मैदानावर ॲग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विदर्भाला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक धुवून काढत शेतीतील टाकाऊ वस्तूंपासून इथेनॉल, डांबर तसंच हवाई इंधन तयार करू शकेल असं तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येईल, असंही ते यावेळी म्हणाले. या मैदानावर 360 कोटी रुपये खर्चून कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याच्या प्रस्तावाला शासनानं मंजुरी दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रासायनिक खतांच्या वापरातून उत्पादन वाढलं, पण जमिनीची उगवण क्षमता पूर्णपणे नष्ट झाली. तसंच या उत्पादनांमुळे रोगराईचं प्रमाण वाढलं. या सर्वांपासून मुक्ती हवी असल्यास शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं, असं आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केलं. यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झालं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक घडवला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आरक्षणाबाबत सरकारची भूमिकाच स्पष्ट नसल्याचं पटोले यांनी यावेळी सांगितलं. आरक्षणावरून सुरू असलेला हा गोंधळ सरकारनं थांबवावा, असंही पटोले म्हणाले. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडामध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला मिळकत आणि नोंदी व्यवस्थापन म्हणजे ॲसेट अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. म्हाडाच्या जमिनीची आणि मालमत्तेच्या व्यवस्थापनाकरता असलेली ही प्रणाली भौगोलिक माहिती व्यवस्था म्हणजेच GISवर आधारित आहे. कामकाजाच्या विविध टप्प्यांवर या माहितीचा उपयोग होईल. या संगणकीय प्रणालीचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना देखील करता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि योजनांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालेली विकसित भारत संकल्प यात्रा राज्याच्या ग्रामीण भागात फिरत आहे. गावागावात तिचं उत्साहात स्वागत होत आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात विकसित भारत संकल्प यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी यात्रेच्या नियोजनाविषयी माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण यामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा 7 रथ आलेले आहेत. शहरासाठी सुद्धा 3 रथ येणार आहेत. एकंदरीत एका विधानसभेला 1 रथ असं आमचं नियोजन आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या 39 वेगवेगळ्या योजनांचा प्रचार प्रसार, नवीन लाभार्थीची नोंद करणे. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज नंदुरबार इथं जिल्हाधिकारी कार्यालयात विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि त्याबाबत समाधान व्यक्त केलं. नंदुरबारमध्ये सगळे समाधान. पंतप्रधान मोदी साहेबांच्या ज्या योजना आहेत, विकसित संकल्प संबंधी ज्या योजना आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्या गेल्या. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला आणि प्रचार वाहनाला मार्गस्थ केलं. यावेळी ते म्हणाले, 10 रथ या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि या 10 रथाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातल्या 16 तालुक्यामध्ये ग्रामीण भागापर्यंत ग्रामपंचायतपर्यंत हे सर्व रथ फिरणार आहेत आणि या माध्यमातून केंद्र सरकारच्या ज्या 34 योजना आहेत त्या 34 योजनेचा प्रचार प्रसार या माध्यमातून करण्याचा प्रयत्न शासनाचा या ठिकाणी आहे. सांगलीत कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेचं उद्घाटन झालं. ही यात्रा जिल्ह्यात 2 टप्प्यात होणार असून सुरुवातीला 6 तालुके तर दुसऱ्या टप्प्यात 4 तालुक्यात 6 गाड्यांच्या मार्फत ही यात्रा सुरू राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ झाला. ओरोस ग्रामपंचायत इथं जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. भंडारा जिल्ह्यात खासदार सुनील मेंढे, जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ मार्गस्थ करण्यात आला. परभणी आणि लातूर जिल्ह्यातही आज विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यात ही यात्रा काल दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या कारकल इथून सुरू झाली. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्वस्तिक साईराज रांकारेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुषांच्या दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी इंडोनेशियाच्या लिओ रॉली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन यांचा 21-16, 21-14 असा पराभव केला. तर पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत यशस प्रणॉय याला जपानच्या कोडाई नरावाका यानं 9-21, 14-21 असं पराभूत केलं. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी, भामरागड आणि एटापल्ली तालुक्याच्या काही भागात आज सकाळी जोरदार पाऊस पडला. आज सकाळपासून गडचिरोलीत ढगाळ वातावरण होतं. मात्र अहेरी तालुक्यातील पेरमिली, आरेंदा परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. लगतच्या भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस पडला. सध्या धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू असल्यानं या अवकाळी पावसामुळे धान पिकाचं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता. पावसामुळे कापून ठेवलेल्या भातशेतीचं नुकसान झालं आहे. दुधाला 34 रुपये दर देण्यासाठी राज्य सरकारच्या दूध दर समितीनं काढलेला शासन आदेश दूध संघ आणि दूध कंपन्यांनी धुडकावून लावला आहे. राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये आज सकाळी दूध संकलन केंद्रावर या आदेशाची होळी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी हे आंदोलन झाल्याची माहिती समन्वयक डॉक्टर अजित नवले यांनी दिली आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेलं कांद्यांसंबंधीचं अनुदान एकरकमी मिळवण्यासाठी बाजार समित्यांनीही राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली आहे. नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंडईमध्ये आणि परराज्यात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांचाही या कांदा अनुदान योजनेत समावेश करावा यासाठीही कांदा संघटनेकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 350 रुपयाचं अनुदान राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या दरात घर मिळण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार. रिझर्व्ह बँकेनं अभ्युदय सहकारी बँकेचा कारभार सोपवला प्रशासकांच्या हाती.
विकसित भारत संकल्प यात्रेला राज्याच्या ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.